उद्योग या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, पाठाच्या सुरुवातीला आपल्याला काही चित्रे दाखवण्यात आलेली आहेत आणि त्या चित्रांवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. प्रश्न पहिला असा विचारलेला आहे, या उद्योगांची नावे सांगा. इथे आपल्याला साखर निर्मिती उद्योग दिसत आहे. पहिल्या चित्रामध्ये ऊसाचं पीक आणि त्यावर आधारित साखर उद्योग दिसत आहे आणि कापड निर्मिती उद्योग दिसत आहे. कापसाचं शेतामध्ये घेतलेलं पीक दिसत आहे आणि तो कापूस वाहून नेताना तसेच त्यापासून कापड तयार करताना दिसत आहे. पुढील प्रश्न, या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे? साखर निर्मिती उद्योगातील कच्चा माल ऊस आणि पक्का माल साखर आहे. कापड निर्मिती उद्योगातील कच्चा माल कापूस आणि पक्का माल कापड आहे. पुढील प्रश्न, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते? कारखान्यात कच्च्या मालावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर होते. ऊसावर प्रक्रिया करून साखर तयार होते. कापसावर प्रक्रिया करून कापड तयार होते. पुढील प्रश्न, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते? मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालाचे स्वरूप बदलणे आवश्यक असते व त्यासाठी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता असते. मुलांनो, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योग होत. ही प्रक्रिया कारखान्यात केली जाते. उद्योगांचा किंवा कारखानदारीचा द्वितीयक व्यवसायात समावेश होतो. त्यानंतर आपल्याला पुढील एक चित्र दाखवण्यात आलेले आहे. उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक आणि हे घटक दर्शविणारी आकृती आपल्याला लक्षपूर्वक अभ्यासायची आहे आणि त्याखाली विचारलेली माहिती आपण पाहूयात. प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकांची यादी करा असं म्हटलेलं आहे इथे. लोहपोलाद उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक लोह खनिज, मॅंगनीज, कोळसा, वीज इत्यादी असतात. वस्त्र निर्मितीसाठी कापूस, वाहतुकीच्या सुविधा, पाणी, वीज इत्यादी घटक आवश्यक असतात. साखर निर्मितीसाठी ऊस, पाणी, वीज इत्यादी घटक आवश्यक असतात. पुढील प्रश्न, तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका स्पष्ट करा. जर तुम्ही लोह खनिज हा उद्योग सुचवलेला असेल तर लोह खनिज उद्योगातील कच्चा माल अवजड असतो आणि या उद्योगातील कच्च्या मालाची वाहतूक करणे किफायतशीर नसते. म्हणून लोह खनिज उद्योगाचे स्थान खनिज क्षेत्राजवळ निवडलेले आहे हे आपल्याला दिसेल इथे. पुढील उद्योग, जर तुम्ही वस्त्रनिर्मिती उद्योग सुचवला तर त्यामागील भूमिका पाहूयात. वस्त्रनिर्मिती उद्योगातील कापूस हा कच्च्या माल वजनाने हलका असतो. या उद्योगातील कच्च्या मालाची सहजपणे वाहतूक करता येते. म्हणून वस्त्रनिर्मिती उद्योगाचे स्थान मजूर पुरवठा असणाऱ्या महामार्गाजवळील स्थानी निश्चित केलेले असते. जर तुम्ही साखर निर्मिती उद्योग सुचवलेला असेल तर साखर निर्मिती उद्योगातील ऊस हा कच्चा माल नाशवंत असतो. या उद्योगातील कच्च्या मालाची दूरवर वाहतूक करणे किफायतशीर नसते. म्हणून साखर निर्मिती उद्योगाचे स्थान नेहमीच शेतमालाच्या क्षेत्राजवळ निवडलेले असते. पुढील प्रश्न, अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकाल? अशा पद्धतीने फळ प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग या उद्योगांसाठी आम्ही निश्चितपणे स्थान निर्मिती करू शकू हे आपण सांगू शकतो. आता आपण पुढील मुद्दा पाहूयात. औद्योगिक स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक पाहूयात. औद्योगिक विकासावर प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक व इतर अनेक घटक परिणाम करतात. विज्ञान व तंत्रज्ञान यातील प्रगती, मनुष्यबळांची संख्या व गुणवत्ता, वाहतुकीच्या सुविधा, बाजारपेठा इत्यादी घटक उद्योगांच्या वितरणावर व विकासावर परिणाम करतात. मुलांनो, 8.2 लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण ही एक तुम्हाला आकृती देण्यात आलेली आहे आणि त्याखाली काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. पहिला प्रश्न, जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? जमशेदपूरला लोहपोलाद उद्योग आहे. यासाठी इथे आपल्याला कोपऱ्यामध्ये सूची दाखवण्यात आलेली आहे आणि सूचीमध्ये लोह खनिजाला कोणते चिन्ह दाखवलेले आहे, मॅंगनीजला कोणते चिन्ह दाखवलेले आहे,
चुनखडीला कोणते चिन्ह दिलेले आहे, कोळश्याला कोणते चिन्ह दिलेले आहे, लोह पोलाद उद्योगाला कोणते चिन्ह दिलेले आहे, हे पाहून आपण त्या आकृतीमध्ये ते शोधायचं आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. पुढील प्रश्न, या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो? या उद्योगासाठी लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, कोळसा इत्यादी कच्चा माल लागतो. पुढील प्रश्न, कच्चा माल कोणत्या कोणत्या ठिकाणाहून मिळतो? कच्चा माल जमशेदपूर, कुलायसिला, गुरुम हिसानी, झारिया इत्यादी ठिकाणाहून आपल्याला मिळतो. इथे आपल्याला तसं दिसत आहे. पुढील प्रश्न, या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा? या उद्योगात कोळशाचा वापर औष्णिक ऊर्जा निर्माण करून लोह खनिज ठराविक तापमानापर्यंत तापवण्यासाठी होत असावा. पुढील प्रश्न, आपल्या जिल्ह्यात लोहपोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का ते सकारण सांगा. आपल्या जिल्ह्यात लोहपोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होणार नाही, कारण आपल्या जिल्ह्यात लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, कोळसा इत्यादी खनिज संपत्तीचे साठे आढळत नाहीत. मुलांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याची परिस्थिती, त्या ठिकाणी मिळणारी खनिज हे पाहून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. मी पुणे जिल्ह्यानुसार हे उत्तर आपल्याला दिलेले आहे. पुढील मुद्द्याचं आपण वर्गीकरण करूयात. उद्योगांचं वर्गीकरण आपण पाहणार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कृषीवर आधारित उद्योग आहेत. भारतातील या उद्योगांचे प्रामुख्याने लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि अवजड मोठे उद्योग या 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. इथे आपल्याला लघु उद्योगाची काही उदाहरणं दिलेली आहेत. मातीची भांडी तयार करणे, बेकरीमधील पदार्थ, मध्यम उद्योगामध्ये फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ, त्यानंतर अवजड किंवा मोठ्या उद्योगामध्ये सिमेंट, साखर, लोहपोलाद उद्योग इत्यादी उद्योगांचे आपल्याला प्रकारानुसार व्यवसाय पाहता येतात. इथे आपल्याला काही चित्रे दाखवण्यात आलेली आहेत. आपण त्या चित्रानुसार कोणता व्यवसाय आहे हे पाहूयात. पहिला व्यवसाय माहिती तंत्रज्ञान उद्योग दिसत आहे. दुसरा व्यवसाय मासे प्रक्रिया उद्योग दिसत आहे. त्यानंतर तिसरा व्यवसाय दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगास वाहतुकीच्या सुविधांनी जोडले गेलेले स्थान, मासे प्रक्रिया उद्योगास समुद्र किनारपट्टीजवळील स्थान आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगास पशुपालन केंद्राजवळील स्थान ही अनुकूल स्थाने असतात. आता आपल्याला शेजारी काही चित्रे दिसत आहेत. आपल्याला अ चित्रामध्ये पापड उद्योग दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये सुतारकाम दिसत आहे. तर तिसऱ्या चित्रामध्ये कारखान्याचा व्यवसाय दिसत आहे. आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, अ आणि आ या उद्योगात काय बरं फरक वाटतो? अ या चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामग्री इत्यादी घटकांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता आहे. आ या चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामग्री इत्यादी घटकांची तुलनेने अधिक प्रमाणात आवश्यकता आहे. पुढील प्रश्न, ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे? ई चित्रातील उद्योगात भांडवल, जागा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ इत्यादी घटकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. हे या उद्योगाचे वेगळे आहे. पुढील प्रश्न, चित्रातील उद्योगांचे प्रकार ओळखा. अ चित्र म्हणजे जिथे आपल्याला पापड उद्योग दिसत आहे हा लघु उद्योग आहे आणि चित्र आ मध्ये मध्यम उद्योग दिसत आहे. यामध्ये लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग दिसत आहे. तिसरा उद्योग जो आहे तो मोठा उद्योग आहे, अवजड उद्योग आहे, कारण हा कारखाना आहे. पुढील प्रश्न, अशा प्रकारच्या आणखी काही उद्योगांची नावे सांगा. लघु उद्योगामध्ये बांबूच्या टोपल्या बनवणे, मातीची भांडी बनवणे. मध्यम उद्योगामध्ये शेतीची अवजारे बनवणे, फळ प्रक्रिया उद्योग. तर मोठ्या व अवजड उद्योगांमध्ये साखर निर्मिती उद्योग, खत निर्मिती उद्योग, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी उद्योग येतात. मुलांनो, आपल्याला पुढे एक चार्ट देण्यात आलेला आहे. हा चार्ट आपल्याला पाहायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला उद्योगांचं वर्गीकरण करायचं आहे. यामध्ये पहिला उद्योग सांगितलेला आहे लोखंडी सळई तयार करणे. हा उद्योग प्रकार मोठा उद्योग प्रकार आहे. तर यासाठी कच्चा माल लागतो लोह खनिज, पाणी, कोळसा इत्यादी.
दुसरा उद्योग आहे मेणबत्ती तयार करणे. हा लघु उद्योग प्रकार आहे. यामध्ये मेण, पाणी, साचा इत्यादी कच्चा माल लागतो. पुढील उद्योग आहे फर्निचर बनवणे. हा उद्योगाचा प्रकार मध्यम उद्योग आहे. यासाठी लाकूड, करवत, रंग इत्यादी साहित्य लागते. पुढील उद्योग आहे कागद तयार करणे. हा मध्यम उद्योग प्रकार आहे. यासाठी कच्चा माल, लाकूड, यंत्रसामग्री, रंग इत्यादी लागतो. पुढील उद्योग आहे औषधी तयार करणे. हा एक मोठा उद्योग आहे. यासाठी औषधी, रसायने, पाणी इत्यादी लागते. पुढील उद्योग आहे साखर निर्मिती. हा उद्योग प्रकार मोठा उद्योग प्रकार होतो. यासाठी कच्चा माल, ऊस आणि पाणी लागते. पुढील उद्योग गूळ निर्मिती. हा मध्यम उद्योग प्रकार आहे. यासाठी ऊस, पाणी, कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढील उद्योग आहे अगरबत्ती बनवणे. हा एक लघु उद्योग प्रकार आहे. यासाठी काड्या, सुगंधी द्रव्ये, कापूर इत्यादी कच्चा माल लागतो. पुढील उद्योग आहे सुती वस्त्र तयार करणे. हा एक मोठा उद्योग आहे. यासाठी कापूस, पाणी, रंग इत्यादी कच्चा माल लागतो. पुढील उद्योग प्रकार रेल्वे इंजिन तयार करणे. हा मोठा उद्योग आहे. यासाठी लोखंड, स्टील, काच इत्यादी कच्चा माल लागतो. पुढील उद्योग आहे पापड तयार करणे. हा एक लघु उद्योग आहे. यासाठी डाळीचे पीठ, पाणी, मीठ इत्यादी कच्चा माल लागतो. कृषी आधारित उद्योगाची माहिती घेऊयात. भारतात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य पिके, नगदी पिके, फळे, फुले, भाजीपाला इत्यादी विविध प्रकारची कृषी उत्पादने घेतली जातात. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कृषी आधारित उद्योगांचा विकास झालेला आहे. उदाहरणार्थ ऊस या कृषी उत्पादनावर आधारित साखर उद्योग. भारतातील कृषीवर आधारित उद्योगात दुग्ध व्यवसाय, अन्न व्यवसाय, फळ प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. भारतातील कृषी आधारित उद्योगामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या विकासास चालना मिळालेली आहे. आपण आता पुढील मुद्द्याचा अभ्यास करूयात. औद्योगिक विकास. देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात आणि राहणीमानाच्या पातळीत वाढ होण्यासाठी देशात औद्योगिक विकास होणे अतिशय आवश्यक असते. देशातील औद्योगिक विकास रोजगार पातळीत वाढ करण्यात, निर्यातीद्वारे परकीय चलन प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण ठरतो. महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 1962 रोजी औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना करण्यात आली. त्यामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे व त्याद्वारे उद्योगांच्या विकासास व विकेंद्रीकरणास चालना देण्यात आलेली आहे. आपण माहिती तंत्रज्ञान उद्योगाची माहिती घेऊयात. माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करता येणे शक्य होते. पुढील मुद्द्याचा अभ्यास करूयात. उद्योगांचे सामाजिक दायित्व. समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय. उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भरही पडू शकते. एखाद्या उद्योजकाने अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी या उद्योजकांकडून काही मदतींची अपेक्षा सरकार करत असते. उदाहरणार्थ शैक्षणिक सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे यांसारख्या मदतीची अपेक्षा सरकार करत असते. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळत असते.
मुलांनो, आपण या पाठामध्ये मध्यम उद्योग, अवजड उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग, कृषीपूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग या संदर्भात माहिती घेतलेली आहे.